आता आपण जे लाटले होते मगाशी ते आपण शीट्स घेऊयात मैद्याच्या आणि 1 टेबलस्पून एवढ्याच्यामध्ये आपण तयार केलेलं खरडा चिकन खिमाचं स्टफिंग ते आपण भरूयात आणि भरताना तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही याला डिझाईन किंवा पिंचिंग तुम्ही याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी माझ्या स्टाईलमध्ये याला पिंच करतोय म्हणजे आपले मोमोज दिसायला पण छान दिसतील. किती छान यार यश. तयार आहे आपला पहिला मोमोज बनवून रेडी. यार मला तुझं खूपच कौतुक वाटतंय. किती छान कळीदार त्याला आकार दिलायस यार. सफाई एकदा मिक्स करा. मिक्स करूयात आपण याला एकदा. परत आपण सेम जसं आपण पहिला मोमोज केला होता तर तसं आपण परत दुसरा पण करून घेऊयात. आता आपण हा गॅस बंद करूया. बंद करूया. वा मस्त. आता आपण करूया सेकंड स्टफिंगचं मोमोज पण त्याला आपण देऊयात दुसरा डिफरंट शेप. अरे क्या बात आहे. सोपा पण असेल आणि तुम्ही त्याला इझिली करू पण शकता. चवीतही फरक आकारातही आकारात फरक. त्याला असं मधून बंद करून घ्या आणि त्याला इथून फोल्ड करून प्रेस करा. सेम असं करून त्याला असं फोल्ड करा. लाईक या फॉर्ममध्ये तुमचं पॉकेट तयार झालंय. येस या फॉर्ममध्ये लाईक मला चॉकलेट पण मोमोज बोलू शकता. त्याला तसा शेप त्याला आलेला आहे. सेम आपण तसंच परत दुसरं पण करून घेऊयात. खरडा चिकन खिमा मोमोज आपण हे छान तयार करून घेतले आणि याच्यामध्ये फ्लेवरचा एक वेगळा जरा डिफरन्स म्हणून आपण केपरची चटणी वापरली, कोल्हापुरी चटणी. बरोबर. फार छान झालं. आता मोमोज म्हणलं की वाफवून आलं. येस. मग आता आपण गॅस लावून घेऊया आणि पाणी गरम त्याला स्टीम करत. येस सर. ही मात्र बेसिक तयारी मी थोडीशी करून ठेवतो. हो जेणेकरून लवकर होईल. अर्थात हे बघ खाली पाणी घातलेलं आहे, जाळीदार ठेवलेलं आहे. याला काही लावायचंय? नाही काहीच नाही. त्या नाही लावलं तरी पण चालेल कारण आपण जे पीठ मळलं होतं त्यात ऑलरेडी तेल टाकलं होतं म्हणजे चिपकणार नाही खाली. चल ठेवा मोमोज. किती वेळ लागतो वाफवून व्हायला? 5 ते 6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं. झाकण ठेवू? हो. खवय्यांनो, खरडा चिकन खिमा मोमोज आम्ही 5 मिनिटात वाफवून घेतो. तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खरडा चिकन मोमोज 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: चिकन खिमा 1 वाटी, मळलेला मैदा 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 चमचा, बारीक चिरलेलं लसूण 1 चमचा, बारीक चिरलेलं आलं अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, सुकं खोबरं 2 चमचे, कोथिंबीर, पुदिना 10 ते 12 पानं, 1 लिंबाचा रस, जिरे अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार,